बिग बॉस मराठी सीझन 5 फॅमिली वीक संपला आहे. सर्व कंटेस्टंटच्या फॅमिली घरामध्ये येऊन गेलेल्या आहेत. ज्या फॅमिलीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे सूरजची फॅमिली, ती सुद्धा घरामध्ये आली. निक्कीच्या आईने अरबाजबद्दल काही गोष्टी सांगितल्या, त्यानंतर निक्कीची एक वेगळीच रिॲक्शन पाहायला मिळाली. त्याचबरोबर मित्रांनो, डी-पी जे आहेत त्याने काही गोष्टी क्लेरिफाय केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर बोलायचं या रिव्ह्यूमध्ये. रिव्ह्यू थोडासा छोटाच असणार आहे, कारण फॅमिलीबद्दल आपण जास्त बोलत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हस्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर निक्की मॅडम जे आहेत ते वर्षाताईला जाब विचारतात, की बोलतात की तुम्ही तुमच्या बहिणीला माझं असं काय इंट्रोडक्शन करून दिलं की ही घरातली विलन आहे म्हणून. खरे निक्की तांबोळी, वर्षाताईंनी जरी तुला विलन म्हणून संबोधित केलं असलं तर ते वर्षाताईचे शब्द नाहीत, ते संपूर्ण महाराष्ट्राचे शब्द आहेत. कारण संपूर्ण महाराष्ट्र तुला ॲज अ विलन म्हणूनच बघतोय. थोडा वेळ तुला राग आला असेल, पण तुझ्या घरातले कारनामे विलन सारखेच आहेत. त्यामुळे वर्षाताईने त्यांच्या बहिणीला हे जर का सांगितलं असेल की ही घरातली सगळी विलन आहे, तर ते काही चुकीचं नाही असं मला वाटतंय प्रेक्षकांच्या दृष्टीने. तसं तुला वाईट वाटणं साहजिकच आहे की यार, मी एवढी हिरोईन टाईप मटेरियल असलेली मुलगी, मला विलन कसं काय म्हटलं जात आहे. पण वर्षाताईची बहीण अनफॉर्च्युनेटली बिग बॉस बघते, त्यामुळे तू ज्या हरकती करते घरामध्ये त्या सगळ्या त्यांना माहीत आहेत. त्यामुळे त्यांना एवढं काही नवल नाही वाटलं वर्षाताईंनी सांगितल्यानंतर की ही घरातील सगळी मोठी विलन आहे. काय म्हणता मित्रांनो? मला असं वाटत होतं फॅमिली समोर वर्षाताईंनी असं नव्हतं बोलायला पाहिजे, आणि त्यानंतर वर्षाताईंनी माफी मागितली निक्की तांबोळीची. ठीक आहे, विषय तिकडे मिटला. आणि नंतर निक्कीने तिच्या आल्यावरती हा विषय काढला की बाबा वर्षाताईंनी बघ मला असं इंट्रोड्यूस केलं की तू घरातील सगळ्यात मोठी विलन आहे. तर मला वाटतं की वर्षाताई चुकीचं नव्हत्या बोलल्या, पण नव्हतं बोलायला पाहिजे असंच आपण म्हणू शकतो. असं तिची ओळख करून द्यायला हवी होती की ही आहे निक्की तांबोळी, बिग बॉसच्या घरातील काय बोलायचं भांडकुद्र व्यक्तिमत्व का बडबड करणारं व्यक्तिमत्व, आरडाओरडा करणारं व्यक्तिमत्व, काय का कसलं व्यक्तिमत्व, म्हणजे काय बोलायला पाहिजे होतं, म्हणजे काय उपमा काय द्यायला हवी होती, सांगा प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि वर्षाताई चुकीचं बोलल्या का बरोबर बोलल्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि वर्षाताई बरोबर असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. काय आहे. आणि घरामध्ये जी सूरजची फॅमिली आली ती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की सांगा. मला समजेल, लाईक बघूनच समजेल की खरंच तुम्हाला सूरजची फॅमिली आवडलेली आहे. सो हा सगळा मॅटर झाल्यानंतर निक्की आणि डी-पी एकत्र बसलेत. आता नवलच आहे ना मित्रांनो. काल हीच निक्की म्हणे की मला डी-पीची भीती वाटते, मी बिग बॉसला कन्फेशन रूममध्ये जाऊन कंप्लेंट करेन की डी-पी माझ्या साडीच्या आतमध्ये किडा सोडतोय. शी बाई, यांना काही अक्कलच नाहीये. या सगळ्या गोष्टी करणारे निक्की जे आहेत ते एकदम सेन्सिटिव्ह चर्चा जे आहेत ते डी-पी बरोबर करते. हेच नवल आहे. आता यामध्ये डी-पीने गोष्ट क्लिअर केली की मला ह्या घरामध्ये राहूच वाटत नव्हतं, कारण माझीच लोक माझ्या विरोधात गेले होते. अंकिता वालवलकर जे मला बदलायला सांगते ते कसं शक्य होणार आहे? मला पूर्णपणे नाही बदलू शकत. मान्य आहे डी-पी दादा, तुम्ही एकदम करेक्ट बोलताय की माणूस हा स्वतःला 100% नाही बदलू शकत. जसा तो लहानापासून राहिलाय, लहानापासून वाढलाय, तसाच त्याचा स्वभाव जो आहे तो दिसणार. कुठे ना कुठे त्याचा खरा स्वभाव बाहेर येणार, आणि बिग बॉसच्या घरात तर 100%च येणार. फक्त मला इकडे एवढंच करेक्शन करायचंय, तुम्ही एवढं छान पद्धतीने निक्कीला हे समजून सांगताय, तेवढंच काल जर का त्या विषयामध्ये बोलला असताच ना की ठीक आहे बाबा मी नाही बदलू शकत यार, किंवा ठीक आहे माझ्या तोंडातून गेला असेल शब्द, यार मी असाच आहे, आमच्याकडे असंच बोललं जातं, एवढं जर का बोलला असताना डी-पी दादा तू, तर ते अत्यंत भारी दिसलं असतं. पण ठीक आहे, उशिरा का होईना पण तुला त्या गोष्टी समजल्या आहेत, आणि तुझी बाजू आम्हाला समजली डी-पी दादा की तुला अचानक बदलणं थोडंसं कठीण जातंय. तर ती तुझी बाजू आम्हाला समजलेली आहे. त्यामुळे प्रेक्षक पण तुझ्यावरती नाराज होतील असं नाही वाटत आहे मला. ती इकडे निक्की बरोबर का होईना पण तू गोष्ट क्लिअर केली, ते बरं वाटलं. फक्त निक्कीपासून लांबच राहा राहिलेला आठवडा, नाहीतर ही मुलगी तुझ्यावरती गोड बोलून अजून काही पण आरोप वगैरे करू शकते, असं आहे. त्याच्यापेक्षा अंकिता नेहमी बरीच आहे मला असं वाटतंय. त्यानंतर संतूरचा टास्क झाला, जान्हवी विजेता झाली. संतूरबद्दल काय बोलायचं नाही आपल्याला, आपण पुढे जाऊया. त्यानंतर अंकिताची फॅमिली आली आणि अंकिताचे वडील आले आणि 2 सिस्टर आल्या. छान वाटलं त्या तिघांना पण बघून. तिचे बाबा खूप कमी बोलतात. आता बहिणी आल्यानंतर अंकिता खूप बडबड करत होती, पण बाबांना पाहिल्यानंतर अंकिताचे खरे इमोशन्स बाहेर आले. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून अरे वाटलं की आत्ता कुठेतरी तिला हर्ट झालंय. म्हणजे घरामध्ये बऱ्याच सिच्युएशन आल्या सीझन सुरू झाल्यापासून, पण कधी असं अंकिताला हर्ट होताना पाहिलं नव्हतं मी. पण वडिलांना बघून जे तिचे इमोशन्स निघाले ना,
ते खरंच खूप वेगळे इमोशन्स होते असं मला वाटतंय. आणि हे इमोशन्स बघूनच आपण हे सांगू शकतो, की किती प्रेम करते अंकिता त्यांच्या वडिलांवरती. आणि वडिलांचं सुद्धा प्रेम आहेच. म्हणजे मुलगी आधी बोलवत होती तरी ते मुंबईत आले नव्हते. पण बिग बॉसने सांगितलं, की तुमच्या मुलीला तुमची गरज आहे. एका शोमध्ये गेल्यावर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मुलीला बापाची गरज होती, त्यावेळेस तो बाप धावून मुलीसाठी बिग बॉसच्या घरात आला. एवढंच मी म्हणेन. छान वाटली त्यांची सगळ्यांची कंपनी. डी-पी जो आहे तो त्यांना कंप्लेंट करत होता अंकिताच्या. तो पार्ट सुद्धा चांगला वाटला. सगळीच एकंदरीतच जे आहे ते छान होतं. त्यानंतर जे आहे मित्रांनो, पॅडीदादाच्या 2 मुली आल्या आणि काय भारी मुली आहेत, काय गोड मुली आहेत पॅडीदादाच्या. पॅडीदादाचं जे इमोशन होतं, पॅडीदादा जाताना त्या मुलीला बोलला, की "मम्मीला सांग, की मी काहीतरी पाठवतोय तुझ्यापाशी तिला. आजकाल जरा घेत नाही मी, पण सांग आता." म्हणजे पॅडीदादाला त्यांच्या बायकोची आठवण येते. तुम्ही पाहिलंच असेल. खूप छान मुली वाटल्या. त्यांची मोठी मुलगी तर खूप मॅच्युअर आहे. 22 वर्षाची मुलगी आहे आणि छोटी मुलगीसुद्धा खूप छान बोलते. इंडिव्हिज्युअल खेळण्याचा सल्ला दिला वडिलाला तिने आणि भारी वाटलं. एकंदरीतच भारी वाटलं. त्यानंतर या मुली गेल्यानंतर निक्कीची आई आली आणि निक्कीसुद्धा अशी हट होताना मी पहिल्यांदा बघितलं. म्हणजे अरबाज गेल्यानंतर सरळ-सरळ दिसत होतं की ड्रामा करते. पण आता आईला बघून ज्या पद्धतीने निक्की रडली, कुठेतरी असं वाटलं की यार सिरियसली खरंच आहे हिचं रडणं, म्हणजे नाटक वगैरे नव्हतं. त्यानंतर निक्कीचे वडीलसुद्धा आले आणि वडील वर्षाताईंचं पोटभर कौतुक करत होते. म्हणजे आई आणि वडिलांना वर्षाताई माहीत आहे, पॅडीदादा माहीत आहे, महाराष्ट्रातील सगळे स्टार माहीत आहेत. फक्त निक्कीलाच महाराष्ट्रातले स्टार माहीत नाही आहेत. निक्कीला सांगतात आहे की आम्ही वर्षाताईची नाटकं बघायचो, वर्षाताईसाठी असं करायचो, वर्षाताई तसं करायचो. आणि निक्कीसुद्धा शॉक झाली. "भाई हा काय प्रकार?" निक्की वडिलांना म्हणते की तुम्ही बाई म्हणा. जे एकंदरीतच म्हणजे ते कुटुंब सुद्धा छान आहे. निक्कीच्या आईने सुद्धा अशा पडपड गोष्टी बोलल्या, की तुझा आवाज कमी कर, रागावरती कंट्रोल ठेव, अशा गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर अरबाजच्या काही गोष्टी सांगितल्या आणि अरबाजच्या वडिलांच्या व्हिडिओबद्दल सुद्धा बोलण्यात आलं. व्हिडिओ कुठला असेल तुम्हाला माहिती आहे. आपण इंटरव्ह्यू केला होता अरबाज पटेल यांच्या वडिलांचा. 3,00,000 लोकांनी तो इंटरव्ह्यू बघितला आणि त्या 3,00,000मध्ये निक्कीची आई सुद्धा असणार हे 100% खरं आहे. त्यामुळे निक्कीच्या आईने आपल्याच चॅनलवरचा तो व्हिडिओ पाहिला असेल अरबाजच्या वडिलांचा आणि त्यानंतर अरबाजची आईचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला होता. तो सुद्धा त्यांनी बघितला आणि अरबाजच्या एंगेजमेंटबद्दल गोष्टी सांगितल्यानंतर निक्की शॉक झाली. "भाई, भाई, 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 काय ऐकलं मी हे सगळं? भाई हा काय प्रकार?" निक्कीचे रिएक्शन बघा. "तरस नाही आया." अगं निक्की आम्हाला नाही तरस येत. खरं सांगतो. सिरियसली नाही तरस येत. कारण हे सगळं खोटं आहे. आम्हालाही माहिती आहे. म्हणजे तुम्ही सांगा, सिरियसली सांगा. मान्य करूया की अरबाजने निक्कीला फसवलंय. निक्कीने डायरेक्ट कपडे-बिपडे त्याची फेकून दिली. आता एखाद्या मुलीला असं समजलंय, की बाबा अरबाजसारख्या मुलाने मला फसवलंय, त्यावेळेस तिचा मोठ्या लेव्हलला इमोशनल बॅकड्रॉप व्हायला पाहिजे. तुम्ही मला सांगा. निक्की दामोळीचा तुम्हाला कुठेतरी इकडे इमोशनल बॅकड्रॉप झाल्यासारखा वाटलाय? फक्त अभिजितच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटली. काय झालं? ती शब्द ज्यावेळेस बोलली ना, त्यावेळेस पावसाचा एकदम खरखर आवाज आला आणि अभिजितचं एवढं रिएक्शन आलं, "व्हॉट? हे काय?" म्हणजे अरबाज आणि निक्कीने काय केलंय काय बिग बॉसच्या घरात? म्हणजे कळतंय ना मला काय बोलायचं. म्हणजे त्या लेव्हलला नाही, वेगळं काय समजू नका. म्हणजे निक्की बोलली काहीतरी अभिजितच्या कानात आणि अभिजितची असं रिएक्शन आली. व्हॉट? काय बोलली? कमेंटमध्ये सांगा. निक्की अभिजितच्या कानात काय बोलली? मला समजलं नाही ते. काय बोलली ते? ते कॉन्ट्रोव्हर्शियल होतं का नव्हतं? प्लीज, प्लीज मला कमेंटमध्ये तुम्हाला कळलं असेल तर सांगा, की निक्की अभिजितपाशी हळू आवाजात काय बोलली अरबाजबद्दल? प्लीज मला सांगा. तिने काहीतरी वेगळं स्टेटमेंट दिलं आणि अभिजितची रिएक्शन एकदम ती लाऊड. व्हॉट? हे काय? हां? आणि याच्यामध्ये व्हॉट सारखी रिएक्शन देण्याची काही गरज नव्हती असं मला वाटतं निक्कीकडून. अभिजितच्या रिएक्शनबद्दल बोलत नाही. कारण अरबाजने सांगितलेलं की मी कमिटेड आहे. आता त्याच्या आईने पण सांगितले की एंगेजमेंट आहे का कमिटेड आहे मला माहीत नाहीये. समजा एंगेज्ड असता तो बाहेर, तरी सुद्धा त्याने आधी गोष्टी सांगितल्याच होत्या की निक्कीला. हा निक्कीचा आणि अरबाजचा फक्त गेमसाठी प्लॅन होता. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता आई बोलल्यामुळे थोडंसं फुटेज घ्यायला मिळतेच आपल्याला म्हणून बिग बॉस हे तुम्ही अरबाजचे कपडे घेऊन टाका बिग बॉस. मला नकोयत कपडे. तर असं नाही आया म्हणजे काय हे? अशा जर का ब्रेकअप नंतर मुली वागत असतील, तर अशा मुलीबरोबर ब्रेकअप करायला कोणाला प्रॉब्लेम असेल सांगा तुम्ही? एवढ्या इझी पद्धतीने निक्कीने ॲक्सेप्टन्स केलं की हां ठीक आहे ब्रेकअप बाबा ब्रेकअप. म्हणजे मला आता अरबाज बरोबर काय नाही. तुम्ही खरं सांगा मित्रांनो, खऱ्या आयुष्यात तुमचं ब्रेकअप कधी झालंय का? आणि ब्रेकअप झाल्यानंतर तुमची गर्लफ्रेंड कशी रिॲक्ट करते तुम्ही सांगा. अनुभव असेल बऱ्याच जणांना किंवा मुलींना सुद्धा अनुभव असतील की बाबा ब्रेकअप झाल्यानंतर की
काय पद्धतीचा त्रास होतो. निक्कीचा चेहरा बघून तो त्रास दिसत होता का मला सांगा? अजिबात सुद्धा नाही. कोणीही मान्य करणार नाही की निक्कीला त्रास झाला होता. त्यामुळे हा सगळा ड्रामा होता आणि याबद्दल आपल्याला चर्चा करायला लागते म्हणजे आता काय बोलायचं यार सिरियसली. ओके, यानंतर आले सूरजच्या घरातली लोकं आणि सूरज रडला नाही राव. सूरजनी त्यांना पाहिलं आणि खुश झाला एकदम. काय? सूरजला असं झालं की अरे वाह! माझ्या घरातली माणसं इथं आली. म्हणजे काय म्हणतात त्याला, की त्यांना सगळ्यांना बघून सूरजला एवढा आनंद झाला ना, की अरे वाह! आता मी माझ्या माणसांना भेटतोय. म्हणजे त्यांनी एवढे दिवस त्याच्या घरातल्या माणसांना बघितलं नव्हतं. ते पाहिल्यानंतर त्याला आनंद झाला, की लोकांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत होते. पण ह्याच्या चेहऱ्यावरती जे आहे ते हसू आलं. म्हणजे बघा, रिॲक्ट होण्याची पद्धत बघा, प्रत्येकाची किती वेगळ्या पद्धतीची आहे. फक्त मला सूरजच्या फॅमिलीची एक गोष्ट आवडली मित्रांनो, की यांना गेमबद्दल काहीच पडलं नव्हतं. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही याच्यापासून सावध राहा, हा तुझा वापर करून घेतोय, तू इंडिव्हिज्युअल दिस, आता थोडंच राहिलंय, ट्रॉफीज घेऊन ये. या गोष्टीचा काही फरक नाही पडला. डायरेक्ट त्याला त्याची बहीण तर म्हणली, "अरे सुरुवातीला तर तुला ते आम्हाला कशाला संडास दाखवते, तुला संडासचा दरवाजा उघडा येत नव्हता. वर्षाताईंना तू विचारत होता." या निक्कीची तर माझी नातलंय फॅन आहे. हां, ती सारखी निक्की दीदी करते. हां, असू दे, तुझं लय मोठं घर आहे. किती मोठा आरसा आहे, आरशात बघतो ना, सूरज म्हणतो, "माझ्या फॅनवर माझा लय विश्वास आहे. आपण टॉपिक घेऊनच जाणार." हां, नाही का? आणि बिग बॉसनी सुद्धा सूरजची मजा घेतली. सूरज म्हणतो, "बिग बॉस यांना लिलीज कला, लिलीज." बिग बॉस म्हणतात, "सर्वजण लिलीज." मला मला ना सिरियसली म्हणजे मला इमोशनल नाही झालो मी त्याच्या फॅमिलीला बघून. मला एवढी गोष्ट वाटली त्यांच्या फॅमिलीला बघून, की किती साधी लोकं आहेत. म्हणजे त्यांना काही पडलं नाही. हा बिग बॉसचा गेम काय आहे? माणसं कशी आहेत समोरची? कोण कोणाचा वापर करून घेतंय? असल्या भानगडीत न पडता एकदम साध्या सरळ पद्धतीने आपल्याच गोष्टी फक्त ते सांगत राहिले. आणि हे म्हणजे बिग बॉस सारख्या ठिकाणी हे असं वागणं हे एवढं सोपं नाहीये. तुम्ही बघा प्रत्येक फॅमिली आणि ते सांगून गेली, की तुला गेम कसा खेळायचा आहे, काय कसं खेळायचंय. पण ह्या लोकांनी तशा पद्धतीचे शब्द सुद्धा काढले नाहीत. ही किती मोठी गोष्ट आहे बघा. त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्याची सूरजची जी डिलिव्हरी कशी जन्माला कसा आला हे जे सांगितलं, की आमच्याकडे ते कपडाही नव्हता त्याला गुंडळतात ते, हे सांगितल्यानंतर वर्षाताईंना खूपच वाईट वाटलं. पण वर्षाताईंना मी हे सांगेन, की एवढं वाईट वाटून घेऊ नका. कारण महाराष्ट्रात फक्त सूरजच नाही, असं कोपऱ्या-कोपऱ्यावर असं होतं. अशी कितीतरी कुटुंब आहेत, की त्यांच्या घरात बाईच्या बाळंतपणासाठी पैसे नसतात. सरकारी दवाखान्यात जावं लागतं. तिकडे सुद्धा व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही म्हणून कितीतरी बायका दगावलेल्या आहेत. कितीतरी लहान बाळे ट्रीटमेंट मिळत नाही म्हणून दगवतात. आपल्याकडे खूप जास्त गरिबी आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्य करावी लागेल. तुम्ही जर का महाराष्ट्रामध्ये दर 100 घरं फिरला ना, तर 100 घरामध्ये 1-2च असे कुटुंब दिसतील, की त्यांच्याकडे व्यवस्थित जगण्यासारखा पैसा आहे. बाकी सगळी लोकं तुम्हाला गरीबच दिसतील. हीच रिॲलिटी आहे. आपल्या देशाची रिॲलिटी आहे. महाराष्ट्राचीच नाही, अख्ख्या देशाची रिॲलिटी आहे. जे पाटी बिग बॉस बोलले होते ना, की आपल्या घरात महाराष्ट्रात अशी बरीच कुटुंब आहेत, की त्यांच्या घरातली चूलही पेटत नाही. तर ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे वर्षाताई जे बोलल्या ना, की खूप स्ट्रगल आहे. तर वर्षाताई सूरजच नाही, अशी बरीच कुटुंब आहेत, त्यांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे. माणसाला डॉक्टरकडे जाण्यासाठी सुद्धा लोकांकडे पैसे नसतात. म्हणजे चांगल्या-चांगल्या लोकांची हॉस्पिटलमध्ये जाताना वाट लागते. कारण एवढी ट्रीटमेंटसुद्धा महाग आहे आपल्याकडे. तर खूप गरिबी आहे आपल्या देशात. हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि ह्याच्यापासून आपण लांब जाऊ शकत नाही. सो सूरजचं कुटुंब आल्यानंतर खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की घरामध्ये येताना त्यांनी चप्पल काढल्या बाहेर. चप्पल काढल्या अक्षरशः म्हणजे किती साधी लोकं आहेत. त्यांच्यासमोर सूरज स्वतः बूट घालून फिरत होता किंवा बाकी घरातली लोकं चप्पल घालून फिरत होते. पण ह्या महिला घरामध्ये आल्या-आल्या यांनी चप्पल काढली बाहेर. म्हणजे किती साधी आणि सरळ लोकं आहेत. तुम्ही विचार करा मित्रांनो. आणि चहाचं विचारल्यानंतर सुद्धा ती बोलली, की "आम्हाला चहा नकोय आता." "अगं राहू दे गं, बस गं." म्हणजे एवढं गोड पद्धतीने ही सगळी मंडळी बोलत होती. खरंच खूप यांना बघून छान वाटलं आणि महाराष्ट्राची छान वाटलं. आता एक गोष्ट बोलू का मित्रांनो इकडे तुम्हाला? सूरजला भलेही गेम कसा खेळायचा हे माहिती नाहीये. पण सूरजला माणसाशी कसं बोलायचं हे 100% माहिती आहे. सूरजला भलेही त्याचा गेम उंचावता आला नसेल, पण सूरजला नाती कशी जपायचं हे माहीत आहे. त्यामुळे सूरज सध्या महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करतोय आणि त्याचमुळे बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी जिंकण्याचा तो सगळ्यात मोठा दावेदार बनलेला आहे. कदाचित गेममध्ये तो खूप पाठी राहिला असेल, पण माणूस म्हणून त्यांनी लोकांच्या मनावरती राज्य केलंय, एवढंच मला वाटतं.
तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि खरंच सूरजने माणूस म्हणून लोकांच्या मनावरती राज्य केलंय का? असं वाटत असेल तर प्लीज लाईकचं बटन दाबायला विसरू नका. यानंतर मित्रांनो, चिंग चॉंग चिंगचा टास्क झाला. त्याबद्दल काही बोलायचं नाही आपल्याला. उद्याच्या भागामध्ये बिचुकले, राखी सावंत ही सगळी मंडळी येणार आहेत. त्यांना एन्जॉय करा आणि कारण रितेश भाऊ नसणार आहेत. एक व्हिडिओ बनवलाय स्पेशल याच्यासाठी. तो अपलोडसुद्धा होणार आहे चॅनलवरती लवकरच. तर तो तुम्ही बघा. रिव्ह्यूमध्ये इथेच थांबूया. भेटूया उद्या परत नवीन भागामध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.